भेटलं बाई मनासारखं. हा, आवडली ना? हो आई, मस्त आहे. अशीच पाहिजे ती. अहो आई, मी ना अशी ना त्या शांता काकूच्या घरी पाहिली. तो मस्त आहे ना, मला घ्यायचीच होती. म्हणून तर आवडलं झाले मला खोडईचा आणि म्हणून पितळीची. मस्त आहे की नाही? आणली पण चांगली. कुमार, लय मस्त आहे रे बाबू, मला आवडली. चला, बरं झालं मग तुला आवडली ना. लावलं त्याच्यात. आता त्यात काय करशील, शिरा गिरा मी आलो की मली, नाही तर तो सासू करणारच नाही. अत्तीची काय वाट पाहतो का? तू ये ना, तू आला की मीच करतो. फार बाई शिल्लक बोलते पोरग. बाबू, पाहुण्याली एक फोन लावून दे, या जेवायले. हा, अना लावला लावला मी फोन लावला. येतो मग ना उद्या. सांग मग, कोणी सांगतो रे मले? पाय असं आहे पोरग. काय येतात का पाहुणे? हो उद्या येतात ना. पिंकीला सांगितलं का हो पिंकी? ना बाई, उद्या येतात ना. मग आता आले तर का आजपासून लागतो स्वयंपाकाले? असं काय करतं? सांग काय पोरगे? ओ माय धोंड्याचं जेवायला येऊन राहिले तो धोंडफोय करणं, तर तू नाही तर पूर्णाचा साहेब करणं, काय नाही लागत. का हो, तू सासू येऊन का मग? हो येते ना. तुला ताई वरेला मला नेत नाहीत का? मला नेत नाहीत का? आई मग कोई सांगतो मॅट डोक्षाची. ओ माय तुले तुला एक तिले द्या लागेल का मग काही माय? का रे पोरा? मला सांगितलं नाही पिंकीनं का हो पिंकी? तू तर मला कळ यार, त्या कुठं म्हटलं ते आतेली का यार. तिला काय द्यायला लागते आता? झाले ते जुनी साडी देऊन राहिली ना, बस झालं. माय बाई, साडी दिली तरी अधिक महिना आहे ना, काही ना काही असले. तुला एवढी कढई दिली आणि तिला काही नाही दिलं तर अजून म्हणीन म्हणीन की पाय नो याच्यात ती भाशी सून करू नये. भाशी सून केली माहेर तुटलं. आता मला काहीच भेटत माहेरातून. तशीच तर माय बोंबलत राहते. भाशी सून केली माहेर तुटलं, भाशी सून केली माहेर तुटलं. आ बाबू, आता काही म्हणतो मला अशी कडे दुसरी घेऊन ये. आई बोलतो का? 1500 रुपयाची कोळी आहे ती. ते भाव करू करू किचकिच करून त्या 200 रुपये कमी घे. 1800च्या खाली नाही म्हणे, मग 1700 वर आला. मग मी त्याला म्हटलं माझं 1500 आहे देशील तर. तो ओळखीचा होता जरा म्हणून. बापा जाऊ दे न, मला माहित नाही ते आता येत. मग तिला द्यायला लागणार नाही का काही? आई, तो तुझा तो गळवा आहे की नाही, देऊन दे. नाहीतरी तू वापरत नाही म्हणता ना. माय तुले असं होईन की पुरीले कढई दिली ननदले काहीच नाही दिलं, असं धरा माहिती. सासू मग इकडून नातं धरते तिकडून नातं धरते. बातच ही नाही होते माईन, बातच ननद होते माई. उद्या झाले तर गळवा देऊन दे, साडी देऊन दे. येते का नाही येते का वक्तावर ये लोक आहे तिचं. म्हणतात बाई आई येते. मग माय तो सासऱ्याला म्हण लागेल ना पोरा. हो म्हटलं मामाली लावलं मी फोन. म्हटलं मामाला तुम्ही या तर मग म्हणत गाडीच घेऊन येतो मग आम्ही. पिंकी तू जाशील का मग आता? मग काय तर होतीच राहू का मी. आता ते आले की त्याच्या संगत चालला जातो आम्ही. बस झालं ना बापा, किती दिवस राहतो. याच्यासाठी म्हणून मी त्याला जेवायला नका बोलू. ते पाहुण्याला बोलावलं की हे चालली जाते. राय ना व त्याला जेवण खाऊन करू दे. आणि ते तिघं मायले का चालतील. तू निधी मग जा, मी घालून देईन ना. नाही रे बाबू कुमार, आता आम्ही चालला जातो. बस झालं, इतके दिवस राहिलो ना आता. पाहुणं पिंकी ताई थांबा ना, तुम्ही तर थांबून राहिल त्या. नाही वहिनी, आता बस झाल्या लय दिवस थांबली. आता निधीचे पप्पाही म्हणत या म्हणत घरी आता झालं. आता कसं मग आता गेलं तर जरा लिंक लागते. नाही तर आमची निधी तर माहित आहे अभ्यास तर दिले पाहिजेच. शाळा त्याची पेक्षा पाहिजेत नाही. मग आता घरी गेलं तर जरा मग हे लागते. आता आले ते सगळेजण ना की आम्ही चाललं जाऊ त्याच्या सोबतच. गाडीच आणून राहिले ते, मग गाडीतच जाणं होते. कायले कुमार मग उगाच तुले नेऊ द्या नाना. हा, चाललं जाऊ आम्ही त्याच्यासोबत. मंजू हे पाय, आजच पुरण टाकून दे. तिची सासू तिचे सासरे ते पाहुणे लगे आपण सगळं न लय होते 7-8 जणांचा स्वयंपाक. हा, उद्या काही एका दिवशी काही काम नाही. हा, पुरण शिजवून मी म्हणतो कुरड्या पापडी. आपण लागू कामाले. आजच कुरड्या पापडी तो डब्यात भरून ठेवल्या जातात आणि पुरण शेल असले की अर्धा स्वयंपाकच होते. मग मसाला घाला काढून लागे फ्रीज मध्ये ठेवून दे. आईले मी जातो याचा धाक नाही, आईले आईची ननद आहे म्हणून धाक पडला. आई आहे ना, ननदचा धाक आहे ना. काय करत मा बुऱ्याले भेलं पुरलं
नाही तर एवढा खर्च पाणी करा, एवढं करा, तो सासूले का आहे बत डंग डंग करते निराई, हेच केलं आणि तेच नाही केलं. हा, तू पाहुणे आली असती अकले तर एवढा मला टेन्शन नसतं. ते सासू येऊन राहिली ना माहिती तर मग बत होती, हेच नाही केलं का आणि त्याच नाही केलं का. माय बी तिळाचे लाडू करा लागतील ना. मंजू लाग बरं बाई कामाले, चल मी तीळ आणतो काढू, तिळाचे लाडू करा लागतील. मग नाही तर मी म्हटलं पिंकी संग नारशे दिले असते देऊन. तिची सुईन राहिली माहिती, तिळाचे लाडूही असतात, आताच खट काढते मग. आल्या का ताई? काय ग रेनू, आल्या का म्हटलं? नाही माहेरातच आहो अजून, आता थोड्या वेळात निघ. काय मजा का करणी रा. तू कुठं चालली हो? कुठंच नाही. नाही हे साडी घातली, एवढी तयारी केली म्हणून म्हटलं कुठं चाललीच का. नाही नाही. आता माझ्या एवढ्या साड्या आणि एवढे दागिने झाले. हा नेकलेस आता दिला ना माझ्या मम्मीनी, किती छान आहे ना, गळा भरून आहे. म्हटलं काय करायचं, अलमारी ठेवून ठेवून घालत राहा, 4 दिवसात जगणं. मस्त चांगल्या चांगल्या साड्या घालून, दागदागिने घालूनच जगाव. माझ्याजवळ एवढा आहे, मी काय करू यायचं. आता ज्याच्या जवळ आहे तो नाही घालत, पण माझ्याजवळ आहे ना, माझं काय काय सोनं हे हो ना, डबलच होते का. ठेवून ठेवून दे ना, मी तर घालतेच. हौस होते, जीवाची हौस, 4 दिवसाची जिंदगी. आता तर मी रोज नवीन नवीन साड्या घालीन, मस्त सगळे माझे नेकलेस दागिने सगळं घालत जाईल. हातात बघा ना किती छान गळ्या घातल्या मी, तुम्ही तर काहीच घालत नाही बाई. हात नाही ना, गळ्यात नाही ना, काहीच नाही. तुमच्या जवळ नाही आहे नाही. माझे आई बाबा देतात बाई मला, तुमच्या आई बाबाने पण द्यायला पाहिजे. एकुलत्या एकच आहे तुम्ही. का ते कशाला देणार आहेत मला, आणि ते देत तसंही नाहीये, देतात मला भरपूर दिलं, काय नाही दिलं माझ्या भावाने. काय दिलं मग अधिक महिन्याले? सोन्याचा गोप दिला का, सोन्याची अंगठ ब्रासलेट का नेकलेस सेटच दिला माय बाई तुम्हाला. यातलं काहीच नाही दिलं. माऊ काही करोडपती नाही, सोनं एवढं बायाला भिड, एवढ्या महागाच्या याच्यात सोनं राहिले काय. मा भाऊ का अब्जपती आहे का 2 नंबर नाही त्याचा काही, की त्याला काही पैशाची किंमत नाही. सोनं कसं करणार आहे तो, काय सोनं नाही केलं. मस्त दिलं मला भाऊजाईनं पितळीचं, मस्त आहे, आरती काढायला यायला त्याला कामात पडते. पितळीचं ताट मी गरीब लोक देतात, म्हणजे म्हणजे हा तेच देतात सर्वसामान्य. माझ्या आईने नेकलेस दिला, 15 साड्या दिल्या, 15 रोजची एक एक घालत जाय. आणि सोन्याचं ब्रासलेट बनवायला टाकलंय म्हटलं. काऊन बनेल नव्हतं का आता ते रेडीमेड? नाही, यांच्या मापाचं गेलं ना रेनू. ऍडजस्टेबल असतात ना, कळ असतात त्याला. ब्रासलेट लहान मोठं काही मापचं काही नसतं, बनवायला टाकायची काही गरज नव्हती, रेडीमेडच घेऊन घ्यायला लागत होतं. आणि तरी भरून समया दिल्या ना, तू बघितल्या ना किती छान आहेत. पाहू दे ना तुमचं ताट कसं आहे तो. ते ताश नाही हो, ते लग्नात देतात ते 100 रुपयावालं, ते साडीच्या बदल्यात देतात. तेच अशी नाही तर स्वीट वहिनीले हुशार आहे. आलं लग्नातलं कुठं एरणेला असेल, साडी बदल्यात ताट भेटलं असेल स्वीट वहिनीले, आणि वहिनीने ते तुम्हाला देऊन दिलं. नाही एवढं मी विचारलं नाही बाई तिले, की बाई तू का लग्नात गेलती का व, मग तुला साडी नव्हता हे ताट दिलं का व, आणि तू मला हे ताट देऊ राहिली का व. एवढं मी विचारत नाही बस तिच्या रेनू, कारण मला काही तुला 15 दिवस राहिले टाइम नव्हता. मी काय परवाच्या दिवशी रात्री गेली आणि काल 4 वाजता तिथून निघून आली. ते भाऊजाईनं हातात दिलं ते घेतलं, पाहुणचा केला तो जेवली, मस्त राहिली 2 दिवस चालली आली. आणि मला अपेक्षा नाहीत ना, आणि जेव्हा द्यायचं होतं तेव्हा माभानं मला भरपूर दिलं. आता काहीच नाहीये, कारण मी आता स्वतः कमावते. मस्त आज चालू, कशाला मी मा भावाजवळून अपेक्षा ठेवू.
मी तर त्याला म्हटलं घे रे म्हटलं ड्रेस, मी घेतो तुले. मा भाऊ नाही म्हणे, कारण मला काही मागा लागत नाही ना. आता तुला कसं काही घेतो म्हटलं तर मागाच लागते, नवऱ्याच्या पुढे हात पसरावच लागतात, हो ना. माझं तसं नाहीये. मी घेऊ शकते कोणाला, म्हणून मला कोणाजवळून अपेक्षाही नाही की मला कोणतरी घ्याव. आणि मी मिरवती बसत नाही. माझ्या बाबांनी हे घेतलं आणि माझ्या आईने नेकलेस घेतला, 15 साड्या घेतल्या आणि 16 भांडे घेतले दाखवत, कारण मला गरज नाही. माझ्या वहिनीनं दिलंही असतं, माझ्या आईनं दिलंही असतं, तर मी म्हटलं असतं ना, तुमचं तुमच्याजवळच ठेवा, मी समर्थ आहे कमवाईन घ्यायले. नाही रेनू. मी चालली माझ्या घरी कामाले. मग जाणं करणं जरा घरात कामं, काय नटून थटून गावभर हिंडण्यात ना काही बरं नसते. आपला संसार पाव पहिले, आपलं घर पाव, आणि मग ते झालं की आपलं जीवन पाव, आपलं आपण कसं जगून राहिलो ते. जन्माला आलो म्हणजे खा प्या धुणं भांडी करा आणि मरून जा, एवढंच आहे का जीवन? करणं काही या रिकाम्या वेळेत असे याच्या त्याच्या घरात तोंड घातल्यापेक्षा काही नाही, चांगलं करा, जीवन सार्थकी लागेल. शिकणं काही, तुला म्हटलं की नाहीतरी हिंडत राहतं, त्याच्यापेक्षा म्हटलं माझी नाहीतरी ट्युशनची लेकरं बंद झाले, ते घे. आयती लेकरं तयार होते ना 15 लेकरं जमा करायला किती वेळ लागते? हा, किती वेळ लागला मला 15 लेकरं जमा करायला. तुला म्हटलं आयते शिकव. हा, 3री 4थीचे लेकराला शिकू शकत नाहीस का तू? हा, पण टाइम कुठे भेटीन तुले रिकाम्या गोष्टी करेल? मला नाही गई, माझा नवरा खूप कमावते. माझा नवरा म्हणते तुला काहीच करायची गरज नाहीये, मी कमावतो, तू राणी सारखी जग म्हणते, राणी सारखी. जाय मग त्या राजाच्या पुढे हात पसर, मला टी घ्यायला लागते द्या पैसे, साडी घ्यायला लागते द्या पैसे, बांगड्या घ्यायला लागतात द्या पैसे. जाय राणी साहेबा, जा घरी. नाही तर काही तर बसायला आली का मी? रिकाम टेकड्या बोळ्याची नुसतं हिंडत राहते ना. बस काय शिकवते, मला शिकवते. चांदीचं ब्रासलेट घेतलं, सोन्याचं ब्रासलेट घेतलं. चांगले लेकरं हो ट्युशनचे, शिकव म्हटलं तिने तर जमलं नाही. मूर्ख. इले नोकरी लागली ना म्हणून लेप फुटले, लय अपमान करते मला. मी काय त्या उली उली लेकरायला शिकवत बसणार? मला का तेवढाच टाईम आहे का? माझा नवरा खूप कमावते, मला काहीच गरज नाहीये. बाई जेवली व? हो, ती जेवली. खाऊ मग हे भाई तो बाई खात नाही ना वो, त्या बाईला हेच दिली का? तिला आवडत नाही ना मेथीची भाजी. आवडत नाही, पण तिला म्हटलं खाय उलशी, साजरी राहते मेथीची भाजी. आवडत तिले, पण म्हटलं खाय, साजरी मुगाची डाळ टाकून कराय. तशी तिच्यासाठी मी मेंढीची भाजी केलती दुसरी. हा हा, आणि जाऊ दे, तिला आवडते ते खात जाय. उगाच हे खाय ते खाय नको करू तिले, तिला पाहिजे ते करत जात जाय. बाय बाय, जेवण चालू आहेत का लागे? हा या मोठ्या बाई, हो जेवण आता. या. काही नाही, माय जेवण झालं म्हटलं या. तर उशीर केला माय तुम्ही जेवेले? या आता आले जेवायले. काय आता बसली मी, आता लय वाकडचं झालं, पण आलेच नाही तर आता काय बसला. पणजी होती वहिनी वावरात, मग पणजी होती तर बसलो. मला आहे बापा तुमची. आता तो ट्रॅक्टरवाला पंची करते आणि तुम्हाला उन्हाताना झेंडा लागते. जर सगळी श्वासही ठेवा म्हणलं, आता का लोक आहे का? सुधीरचीच असेल ना ट्रॅक्टर, तोच असेल ट्रॅक्टरवर. मग तो काही का हरामी करते काय? नाही तसं नाही. आता काय घरी बसावं तर म्हणतात ती बसा. काही नका सांगू, तुमचा विश्वासच नाही कोणावर. का मग जया काय आलता का जयाचा फोन? मग म्हणे या म्हणे तिच्या सासूच्या भेटीले का कसं का म्हणे. नाही तिचा फोन तर काही आला नाही, म्हणजे फोन आला पण तो मी म्हटलंही नाही, तिला विचारलंही नाही खरंच. जाऊ ना मग 2-3 दिवस. आव मग जाऊन जाणं आहे तर आधीच जाऊन येऊ. ते म्हणे ना ये जा म्हणे, मग मी घरी गेली की मी आला तर ते गेली घरी, तर म्हटलं तिला विचार की बाई आम्ही कधी येऊ कसं येऊ. जाऊ मग 1 दिवस. तिच्या घरी जाणं का सोपं आहे का? कसं एसटी का कसं रे? तेल टाकू भाजीवर? हो दाखव कुठे वजन आहे का ते ठेवेल. बस जो मी देऊ ते ततीच आहे बाई, तेलाचं बुटलं त्या पोळीच्या डब्याजवळ. रागिनी झोपली काय?
तिचं झालं का जेवण? हो तिचं झालं जेवण. झोपली कायची? फोन राहिली.